नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग, ओवी किंवा संतविचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. संतांची संतवाणीला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला. हा अभंग संत कर्ममेळा यांचा आहे आणि यात ते परमेश्वराशी मन मोकळं करून आपल्या जात, गरिबी आणि तुच्छतेच्या सामाजिक अवस्थेची वेदना मांडतात. पहिल्या चरणाचा भावार्थ. संत कर्ममेळा म्हणतात, हे भगवान, मला हीन जातीत अस्पृश्य समाजात जन्म देऊन ठेवले. माझ्यावर समाजाला तुच्छतेने पाहायला सराव लावला. हा माझा दुःखद अनुभव तुला कसा काय कळत नाही? तू सर्वज्ञ, सर्वांच्या अंतःकरणी वसलेला, मग माझे दुःख तुला जाणवत नाही का? उदाहरण, जसं एखाद्या गरीब मजुराच्या मुलाला सतत भेदभावाला सामोरं जावं लागतं शाळेत, कामावर, नातेसंबंधांत. तो रडत म्हणतो, हे देव, मला इतक्या तिरस्कारात का जन्म दिलास? तशीच संत कर्ममेळा यांची मनस्थिती. दुसऱ्या चरणाचा भावार्थ. संत कर्ममेळा सांगतात, मी आयुष्यभर इतरांचे उष्टे अन्न खाऊन जगलो. ही दुःखद, अपमानित जीवनस्थिती तुला दिसली नाही का? माझा सारा जन्म कमीपणात, अपमानात गेला तरी तुला याची लाज वाटत नाही. उदाहरण, जणू एखाद्याला तुझं काम फक्त वाया गेलेलं उष्ट घेणं अशी सामाजिक वागणूक मिळाली. तो देवाला विचारतो, माझ्या इतक्या हालपेष्टा पाहूनही तू शांत कसा? तसाच संत कर्ममेळा यांचा वेदनाभाव. तिसऱ्या चरणाचा भावार्थ. संत कर्ममेळा म्हणतात, माझ्या घरी साधं दही भात आहे. तुला अर्पण करण्यासाठी मी प्रेमाने तयार आहे, पण समाजाच्या नियमांमुळे मी तुला ते देऊ शकत नाही, कारण तुझ्या मंदिरात मला प्रवेशच नाही. मी प्रेमाने नैवेद्य ठेवला तर तो अस्पृश्याचा अर्पण आहे, म्हणून तू नाकारशील का? उदाहरण, जसं एखादा भक्त गरीब असला तरी अतिशय प्रेमाने देवासाठी नैवेद्य तयार करतो, पण मंदिरातील लोक म्हणतात, तू इथं स्पर्शही करू नकोस. यामुळे भक्ताच्या मनात मोठं दुःख तयार होतं. संत कर्ममेळा तेच सांगत आहेत. चौथ्या चरणाचा भावार्थ. संत कर्ममेळा शेवटी म्हणतात, जर हे सगळं माझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे असेल तर माझं कर्म नक्की किती दारुण असेल? मी इतक्या दुःखात, हीन स्थितीत का जन्माला आलो? हे भाग्य, नशीब, कर्माबद्दलचं माझं दुःख मला व्याकुळ करतं. उदाहरण, एखादा माणूस आयुष्यभर संघर्षात, अपमानात अडकलेला असतो. तो विचार करतो, मी असं काय पाप केलं होतं की मला अशी परिस्थिती मिळाली? संत कर्ममेळा वेदनेचा प्रश्न देवाकडे मांडत आहेत. संपूर्ण अभंगाचा एकत्रित आशय. हा अभंग म्हणजे सामाजिक तिरस्कार, अस्पृश्यता, जातभेदामुळे त्रासलेल्या संत कर्ममेळा यांचा देवाशी केलेला मनपूर्वक संवाद आहे. यात ते आपल्या आत्मिक प्रेमाची पात्रता, आपली भक्ती स्वच्छ असताना समाजाने लावलेल्या मर्यादा याबद्दल भगवानाशी प्रश्न विचारतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.